मुंबई महानगरपालिकेमध्ये आज महापौर पदाची औपचारिकता निवड जी होणार आहे। मात्र त्यापूर्वीच आपण महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाहतोय दोन्ही शिवसेना आपण पाहतो एकत्र एका पाहायला मिळतात। दुसरीकडे भाजपचे नगरसेवक असतील आणि ठाकरेंचे नगरसेवक असतील, गळ्यामध्ये मशाल ही आपल्याला हुपट जे पाहायला मिळते आणि एकीकडे ठाकरे ठाकरे असा आवाज पाहायला मिळतो, तर दुसरीकडे भाजपचा जयघोष हा पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा जे ते दाखल झाले आहेत। सध्या ही आपण पाहतोय मोठी घडामोड ही या ठिकाणी पाहतोय, आपल्याला हे पाहायला मिळत आहे। दोन्ही नगरसेवक आपल्याला पाहायला मिळतात। जे डाव्या बाजूला तुम्ही नगरसेवक पाहतात हे सर्व नगरसेवक आपल्याला उभे असलेले नगरसेवक हे ठाकरेंचे हे नगरसेवक जे आपल्याला पाहायला मिळतात। मात्र तेच आपण समोर जर पाहायला गेलं, समोरचं जर इकडनं आपण दृश्य पाहिलं, ही समोर जर आपण पाहिलं तिकडे आपल्याला भाजपचे हे नगरसेवक जे ते पाहायला मिळत आहेत। भाजपचे नगरसेवक सध्या आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। जे आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेनेचे नगरसेवक असतील ते असतील, या ठिकाणी आपण पाहतो ठाकरे ठाकरे या नावानं जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सभागृहामध्ये सुरू आहे। एकीकडे भाजपकडून ही घोषणाबाजी सुरू आहे, तर दुसरीकडे ठाकरेकडून सुद्धा ठाकरेंच्या जिथे आपण पाहतो ही दृश्य जिथे आपण ही दृश्य पाहतात या ठिकाणी ही आपल्याला दृश्य जी ती पाहायला मिळतात। ठाकरेंचे नगरसेवक असतील, आपल्याला सभागृहामध्ये महापौर निवडीच्या या पहिल्याच दिवशी आपल्याला इथे मोठा हा गदारोळ पाहायला मिळत आहे। साधारणतः पाहतोय आपण सर्व नगरसेवकांनी आता हा सभागृह जे ते भरलेलं आहे। आपण इथे पाहतोय की सगळं आपण पाहतो या ठिकाणी सभागृह जे ते भरलेलं आहे। इथे आपण पाहतो ही दृश्य साधारणतः पाहतोय हे ठाकरेंचे नगरसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सोबतच आपण पाहतोय भाजपचे नगरसेवक सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। गदारोळ हा आपल्याला सभागृहामध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे। साधारणतः ही दृश्य जर आपण पाहिली, सर्व नगरसेवक जे ते आपण पाहतोय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। ठाकरेंचे नगरसेवक असतील, भाजपचे नगरसेवक असतील, नगरसेवक हे आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीस येते आपण पाहतो ही सगळी दृश्य आपल्याला यामध्ये पाहायला मिळते। महापौर एकंदरीत ही निवड असेल, मात्र त्या निवडीच्या पूर्वीच हा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळत आहे। आयुक्त समोर आहेत, मात्र ही संपूर्णपणे आपण पाहतोय हा गदारोळ पाहायला मिळत आहे। इथे जी आपण सध्याची ही दृश्य जी आपण या ठिकाणी पाहतोय, सर्व आक्रमकता ही आपल्याला पाहायला मिळत आहे। हे आपण पाहतोय सर्व ठाकरेंचे नगरसेवक आपल्याला इथे पाहायला मिळतात। ठाकरेंचे नगरसेवक सध्या उभे आहेत आणि सोबतच आपण भाजपचे नगरसेवक सुद्धा पाहतोय, सगळे उभे आहेत। त्याची ही दृश्य पाहतोय आज पालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची नियुक्ती ही आपल्याला पाहायला मिळत आहे। इथे ही नियुक्ती आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की आपल्याला हा गदारोळ जो तो होताना पाहायला मिळत आहे। खरं तर ही दृश्य आपण जर पाहिली या ठिकाणी, ही जर दृश्य आपण जर या ठिकाणी पाहिली तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं की सर्व सध्या गदारोळ पाहायला मिळत आहेत। आयुक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत, आयुक्त हे आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी। आयुक्त सध्या आपल्याला आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि ते सुद्धा आपण पाहू शकतो या ठिकाणी गदारोळ हा सगळा होत असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्याची ही सगळी दृश्य आपण पाहतो लाईव्हच्या माध्यमातून। मोठा गदारोळ हा मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये होताना पाहायला मिळत आहेत। देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत, ते गॅलरीमधून हा सगळा कार्यक्रम जो पाहत आहे। इथे आपण पाहतो की सध्या या ठिकाणी जर पाहायला गेलं तर नियुक्तीनंतर आता नेमकं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, हे बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं करणार आहे। सध्याची ही नियुक्ती आपण या ठिकाणी पाहतोय। दरम्यान एकीकडे नियुक्ती ही खरं तर औपचारिकता आहे, मात्र या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे झालेला गदारोळ। कारण ज्या प्रकारे ठाकरेंच्या नगरसेवकांनी शक्ती प्रदर्शन जे आहे ते केल्याचं पाहायला मिळत आहे,
ठाकरे अशा घोषणा देत त्यांनी शक्ती प्रदर्शन जे ते केलं. तर भाजपकडून सुद्धा शक्ती प्रदर्शन त्यावेळेला करण्यात आलं. मात्र भाजपला जो काही बहुमत या ठिकाणी महापौर पदासाठी जे ते मिळाल्याचं पाहिलं होतं. मात्र असं असलं तरी एकंदरीत हा जो संपूर्ण गदारोळ आपण पाहतो या ठिकाणी झाल्याचं. मात्र या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे आपण पाहतो आता एकनाथ शिंदे हे सुद्धा जे ते दाखल झालेले आहेत. एकनाथ शिंदे हे सुद्धा या कार्यक्रमासाठी दाखल झाले. ते सुद्धा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे महानगरपालिकेमध्ये वरतून हा संपूर्ण कार्यक्रम जो तो पाहणार आहेत. आणि सध्याचा हा गदारोळ आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. ही सगळी दृश्य जी आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतो, ठाकरेंचे नगरसेवक असतील, त्यानंतर भाजपचे नगरसेवक असतील, आक्रमकता ही पाहायला मिळत आहे. दरम्यान साधारणतः पाहायला गेलं तर यामध्ये सध्या आक्रमकता आहे, औपचारिकता ही निवड आहे. ऋतू तावडे या मुंबईच्या महापौर होणार आहेत, त्या आज पदभार जो तो स्वीकारणार आहेत. आणि त्यानंतर संजय गाडी असतील ते सुद्धा उपमहापौर पदाचा पदभार जो तो स्वीकारणार आहेत. मात्र सध्याची ही सर्व दृश्य आपण पाहतोय, आक्रमकता ही पाहतोय. या सगळ्यामध्ये आपल्याला निश्चितच आपण पाहतो की या सगळ्यामध्ये आपल्याला हा गदारोळ जो आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान साधारणतः पाहिलं तर सर्व नगरसेवक जे ते आता आलेले आहेत. शिवसेनेचे नगरसेवक असतील, शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक असतील, भाजपचे नगरसेवक असतील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा नगरसेवक असतील, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक असतील, त्यासोबत एमआयएमचे नगरसेवक असतील, सर्व नगरसेवक जे ते या ठिकाणी दाखल जे ते झालेले आहेत. आणि आता महापौर पदाची घोषणा जी आहे ती केली जाणार आहे. आणि त्यानंतर उपमहापौर पदाची सुद्धा घोषणा जी आहे ती केली जाणार आहे. आणि यानंतर ऋतू तावडे मुंबईच्या महापौर असतील. त्यानंतर सोबतच आपण पाहतोय एकीकडे ऋतू तावडे सोबतच आपण पाहतोय की या सगळ्यामध्ये संजय गाडी हे उपमहापौर असेल. दरम्यान या सगळ्यांच्या आपल्या लक्षात असण्याच्या संदर्भातली अधिकची माहिती आणून देण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश करू मी वैभव पाटील मुंबई.